हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. मी अचानक आणि एकदम सकाळी इकडे आलो. माझ्या मित्र सौरभकडे त्याची ओला गाडी स्टार्ट होत नव्हती. तो म्हणे लोटत नेऊ, पण लोटण्याची गरज नाही, ती चालू झालेली सेल्फ स्टार्ट. हे बघू शकतो तुम्ही. चलो चलो. तर गाईज आता आम्ही इथं रस्त्यात चालता चालता नाश्ता करत होतो. सकाळी सकाळी पोहे खाल थांबतो. पोहे झाले. तुम्हाला सकाळी सकाळी फ्रेश पोहे भेटतील गरम गरम. तर काहीच नाश्ता गिश्ता करून निघालो. आता आता आम्ही जालना हायवेला आहे. सकाळी सकाळी पोहोचते ना. नाही नाही आज नाही ना. दुपारून लगेच पोहोच चालू होतो. बरोबर 5 वाजेला मग काही काम सुरू देत नाही पाऊस. हा बाहेर आलं म्हणजे माझं जे काम होते, मला तर नुसतं व्हिडिओ बनवायला जायचं. 2 दिवसापासून नुसतं व्हिडिओ मध्ये नाही, कारण की पाऊसच तेवढा चालू आहे. आता संध्याकाळी मग रात्री जावं लागतं. काल रात्री गेली. हा का हा ना. तर काहीच मी फायनली सौरभला सोडायला आलो होतो त्याच्या घरी. तर त्याच्या घरी आल्याच्या नंतर मी इकडे शेताकडे आलो होतो. त्याच्या घरापाठीमागच शेत आहे आणि शेतामध्ये त्याने कंटुले लावलेले. विहीर तर लय भारी रे, किती खोल आहे. बाबा चांगली खोली विहीर. तर आवाजाचा इको लागला याच्यात, है ना. हे आपले कंटुले. बापरे लय चिकुले पूर्ण. माझी चप्पल तर येऊन जाईल मग आता. इथूनच भारी लावले. पण किती एकर आहे सगळे? 3.5 एकर. 2.5-3 एकर. हे कंटुले आहे ना. एवढं बारीक आहे काही. आणि मग मोठं व्हायचं बाकी आहे का होत आणखी? आता थोडंच मोठं होणार. हो का? भारी लावलं, जबरदस्त केलं तुमचं प्लॉट. हा मग पैसा गेला. मेहनत बी त्याच्या मागे तेवढी. हो लय मेहनत आहे काय. तर काहीच कंटुले बघितल्याच्या नंतर सकाळचे ओला स्कूटी लावली ती कामासाठी. ती रिपेरिंग पूर्ण झालेली आहे. तर ती रिपेरिंग पूर्ण झाल्यामुळे तिला घ्यायला चाललो. आणि आणखी काय करणार आपल्या फवारणी पण आणायची आहे. मला एखादी ऍड जर असली तर आपण तिकडे ऍड करतो. ते काय एका ठिकाणी ऍड बनवायची वाटलं. तर आता गाईज आम्ही संभाजीनगरला चाललो. गाईज बुलेट म्हणलं म्हणजे पेट्रोल तर लागतंच ना. तर आता आम्ही पेट्रोल भरण्यासाठी आलेलो आहे. आता आम्ही पेट्रोल भरणार आहे. तर काहीच आता आम्ही क्रांती चौक मध्ये आलेलो आहे. क्रांती चौक मध्ये कधी पण गर्दीच राहते नेहमी. थांबलेलो आहे. तर काहीच आता आम्ही बराच वेळ झाला आम्हाला इकडे सिटी मध्ये येऊन. किती वेळ आपल्याला 2-3 तास झाले आणि अंधार झाला बघा. पण संध्याकाळी फिरायला मजाच लय येते का रे. हो खूपच छान. लय जास्त नजारा आहे. नजारा आहे देखणे लायक. बघायला लाइटिंग वगैरे छान. संभाजीनगर सिटी म्हणजे संध्याकाळी फिरण्याची मजाच वेगळी. लोकांची ड्रीम सिटी संभाजीनगर. हो आणि आपली ते आपली पण आमचं संभाजीनगरची प्रॉपर आहे ना. आपलीच आहेच ना मग. ट्रॅफिक किती पाय ना. आपली तिथं मुकुंदवाडी मध्ये. आता आम्ही ओला गाडी घेतली, ओलावर फिरतोय. तर काहीच त्यानंतर आम्ही इथं ऋतुराजकडे आलो होतो माझ्या मित्राकडं. आणि हे भाऊ मुंबईला आहे ड्युटीला. सायंटिस्ट आहे, सायंटिस्ट आहे की नाही. हे सायंटिस्ट आहे. हे शेतकरी आहे आणि मी ब्लॉगर आहे की नाही. तो भी होणार आहे भाई. मोठा माणूस सपोर्ट करा भाई. तर काय घ्यायचा फोटो घ्यायचा आहे. फोटो घ्यायसाठी पोच देऊ लागले. किती वेळ आलं गप्पा गिप्पा मारल्या ना तर फोटो घ्यायचा म्हणजे अरे फोटो घेतो. तर गाईस आता आम्ही ऋतुराजला भेटून चाललोय घरी. आता जाता जाता याला यो बुलेट चालवणार आहे. इथं ओलाच घेऊन जाणार आहे, कारण की 2 गाड्या घ्यायला आलतो ना मी. त्याला ओला खूप पसंत आलेली. नाही ओला खूप फास्ट पडते. फास्ट पळते पण हे मेंटेनन्स लय काम असतं याच्यावर. हे ओला एवढी चांगली गाडी नाही. पण बुलेट इज माय फेवरेट. बुलेट इज फेवरेट. पण बुलेटला लय पेट्रोल लागतं. रॉयल इज रॉयल. बडे लोगों की बडी शान बुलेट. बडे लोक बडी शान. पण हे बडे लोक छोटी आपले स्प्लेंडर गाडीवर घेते पडत मशीन जाऊन धडकते. इकडून शॉर्टकट आहे ना, इकडून जाऊ ना. मला माहिती ना.
अरे ते माहिती पण ते एसटी कॉलनी जायचं. तर गाईज फायनली गाडी घेतली, आता निघायचंय आम्हाला इथून. चाल रे, लय वेळ झाला ऑलरेडी, लय वेळ झाला आपल्याला. 2 दिवस घरी दिवस